नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. बच्चू कडू यांचं आंदोलन नागपुरात. कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचं आंदोलन. आंदोलकांच्या गाड्या नागपूर शहरामध्ये. बच्चू कडू यांचं नागपुरात आंदोलन. कर्जमाफीसाठी बच्चू कडू हे गेल्या काही दिवसांपासून आग्रही आहे आणि आंदोलनाची हाक त्यांनी दिली आहे. आंदोलकांच्या गाड्या नागपूर शहरात दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊ. आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्या सोबत आहेत. तेजस, आंदोलनाचं स्वरूप नेमकं काय असणार आहे? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर आता बच्चू कडू जे आहेत ते नागपूर जिल्ह्याच्या बाँड्रीवर आलेले आहेत. एकंदरीतच ज्या ठिकाणी मोर्चा आहे अशा ठिकाणी ते यायचे आहेत. आपण जर बघितलं असेल तर हा जो मोर्चा आहे, शेतकऱ्यांचा मोर्चा जो आहे तो जामठा स्थित बुट्टीबोरी या ठिकाणी आहे. या ठिकाणी जर बघितलं असेल तर जवळपास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील जे आहेत ते 5 ते 6 हजार जे शेतकरी बांधव आहेत ते एकत्रित झालेले आहेत. पोलिसांनी अंदाज व्यक्त केला की 20 ते 25 हजार शेतकरी या ठिकाणी एकत्रित येतील. या ठिकाणी जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या विविध मागण्या त्या मागण्याला घेऊन हा एकंदरीत मोर्चा आहे. कुठलाही अट न आरता सरसकट जे आहे ते शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, त्यासोबत मच्छीपार असेल, मेंढपाळ असेल यांच्यासाठी स्वातंत्र्य त्यांना केंद्र व्हावं यासाठी मागणी आहे. त्यासोबत जे दिव्यांग बांधव आहेत त्यांसाठी त्यांना जे आहे ते मानधन वाढ करण्यापेक्षा वेगवेगळ्या विशाल घेऊन असे 20 मागण्या आहेत. त्या 20 मागण्याला घेऊन जे आहे ते बच्चू कडूंच्या आज आंदोलन आहे. आणि जो मोर्चा आहे तो मोर्चा जो आहे तो नागपूर शहरापासून किमान 8 किलोमीटर आहे आणि इथनं जो मोर्चाला सुरुवात होणार आहे ते रामगिरी वर मोर्चा कूच होणार आहे अशा आहे. आणि ते मागण्या जे आहेत ते मुख्यमंत्री यांना देण्याचे जे आहेत ते बच्चू कडू यांनी ठरवले. आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहेत ते शेतकरी आलेले आहेत. त्यांच्या मागण्याला घेऊन एकंदरीत ठाम आहे. आमच्या मागण्या जिथपर्यंत पूर्ण होतील ना तिथपर्यंत आम्ही इथेच बसू अशा प्रकारचा निर्धार सुद्धा बच्चू कडू यांनी दिलेला आहे. ठीक आहे तेजस, आंदोलनाला सुरुवात नेमकी कधी होणार आहे आणि या आंदोलनात बच्चू कडू संबोधित करणार आहेत का? नक्कीच या आंदोलनाला जे आहे ते 4 वाजताची वेळ दिली आहे. आणि ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी 4 वाजतापर्यंत बच्चू कडू येतील अशा प्रकारची जी माहिती देण्यात आली आहे. त्यासोबत जर बघितलं असेल तर अनेक शेतकरी नेते आहेत. ते शेतकरी नेते ते भाषण देतील. राजू शेट्टी असेल, त्यासोबत विदर्भवादी नेते म्हणून ज्यांना ओळखले जाते वामनराव चटाप असेल, हे या सुद्धा आंदोलनात. त्यासोबत अनेक जे शेतकरी नेते आहेत महाराष्ट्रातील ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. त्यासोबत जर बघितलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटातील नेते अनिल देशमुख सुद्धा या मोर्चास्थळी येणार आहेत. त्यांच्या सुद्धा समर्थन आहे. त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर नेत्यांचे भाषण होतील, नेते आपली भूमिका मांडतील, त्यानंतर जे पुढील दिशा आहे ते पुढील दिशा ठरवणार असतात. ठीक आहे, धन्यवाद तेजस या माहितीबद्दल.